भीम. सर्व आंबेडकरी अनुयायांना मानाचा आणि क्रांतिकारी जय भीम. मी धम्मप्रवाह या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत धम्मज्ञान पोहोचण्याचं काम करण्याचा आमचा मानस आहे. तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करावा अशी मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो. तर आज या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्याकडे एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. तर त्यामध्ये दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेमार्फत राज्यस्तरीय बौद्ध धम्मज्ञान परीक्षेचं आयोजन द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर ही राज्यस्तरीय बोधिसत्व धम्मज्ञान परीक्षा रविवारी दिनांक 13 एप्रिल रविवार या दिवशी पार पाडले जाईल. तर तसं माझ्याजवळ आहे पत्रक आलेलं आहे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं. मी स्वतः भारतीय बौद्ध महासभा तालुका मानवत शाखाचा सरचिटणीस आहे. तेव्हा हे पत्रक माझ्याकडे आलेलं आहे. त्यानुसार आपण कारवाई करणार आहोत आणि मी परीक्षेसंदर्भात मी तुम्हाला थोडक्यात आता माहिती देऊ इच्छितो. तर या परीक्षेचा वार रविवार आहे. दिनांक 13 एप्रिल या दिवशी ही परीक्षा पार पाडली जाईल आणि त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामीण अशा या भागामध्ये ही परीक्षा घेतल्या जाणार आहे. तर या परीक्षेच्या साठी आपल्याला जी सामुग्री लागणार आहे, जे की ज्यावर आधारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील काही प्रश्न विचारले जाणार आहेत. या 65 वर्षाच्या काळामध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत त्या प्रश्नावर आपल्याला जी परीक्षेसाठी लागणारी ती सामुग्री आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला 26 फेब्रुवारी या दिवसापर्यंत आपल्याला आपली नावनोंदणी करायची आणि नावनोंदणी भारतीय बौद्ध महासभा शाखा मानवत अध्यक्ष दबडगे सर, सरचिटणीस मी स्वतः रामेश्वर येडके आणि मानवत तालुका शाखा उपाध्यक्ष श्री कांबळे सर व सांस्कृतिक अध्यक्ष श्री साळवे सर यांच्याकडे आपल्याला ती नावनोंदणी करायची आणि 26 तारखेपर्यंत आपण नावनोंदणी केल्याच्या नंतर आपल्याला केंद्राचं नियोजन केलं जाईल. जिथं शाळेवर केलं जाईल किंवा बुद्धविहारामध्ये केलं जाईल. जेवढी ज्या गावची संख्या असेल त्याचं नियोजन तिथल्या तालुका शाखा, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा आहे यांचे पदाधिकारी ते नियोजन योग्य प्रमाणे करतील. तर यामध्ये आपल्याला दिनांक 19/2/2025 पर्यंत PDF पुरवल्या जाईल. ज्या अभ्यासक्रमावर आपण परीक्षा घेणार आहोत त्या अभ्यासक्रमाची पुरवली जाईल. ती याच्यावर म्हणजे जिल्हा आणि झोन या स्तरावरती पुरवली जाईल. 19ला आणि 5/3ला आपल्याला परीक्षा केंद्र प्रमुख यांच्याकडे पुरवलं जाईल आणि ते 12/3/2025ला बौद्धसत्व धम्मज्ञान परीक्षा समितीतर्फे एकत्रित परीक्षा माहिती सर्व केंद्रात सादर करण्याची मुदत आहे. तर आपल्याला हे सगळे नावनोंदणी झाल्यावर आपल्याला ते त्यांच्यापर्यंत ते वेळ पोहोचायचं आहे आणि ते आपल्याला नंतर त्या परीक्षेसाठी लागणारी सामुग्री आपल्याला देणार आहेत की ज्यातूनच आपल्याला त्या परीक्षेचा अभ्यास करून आपल्याला त्या परीक्षेचा उत्तीर्ण होणं एक महत्त्वाचा भाग आहे की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील 65 वर्षामध्ये कोणकोणत्या घटना झाल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्मदिवसाच्या पूर्वी 13 एप्रिल रोजी एक 13 एप्रिल रोजी अभिवादन, खरंच एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती एक अभिवादन ती परीक्षा देऊन त्यांच्या नॉलेजच्या बाबतीत आपल्याला कितपत माहिती आणि त्याचं नॉलेज वाढवून ती आपल्याला
खऱ्या अर्थानं आपल्याला त्या दिनापूर्वी आपल्याला त्यांना अभिवादन करायचं. तर त्यामध्ये असं गट केलेले आहेत. त्याच्यामध्ये 5वी ते 7वी या इयत्ता असणाऱ्या विद्यार्थिनींना फक्त 5 रुपये शुल्क राहील, परीक्षा फी राहील. त्यानंतर त्याच्या 5वी ते 7वीमध्ये 50 प्रश्न राहतील. 50 प्रश्न राहतील. एकूण वस्तुनिष्ठ गुण 100 राहतील. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण राहतील आणि परीक्षेचा अवधी असेल 1 तास. आणि जिल्हावार पारितोषिकं 24, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला 24 पारितोषिकं येतील. त्या मेरिटप्रमाणे ज्याचे त्याला ते पारितोषिक वितरित केलं जाईल. व प्रमाणपत्र सर्व परीक्षेला बसणारे जे की 35 मार्कापर्यंत ज्याला गुण असतील ते सर्व उत्तीर्ण होतील आणि त्यांना ते उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र देण्यात येईल. तर हे 5वी ते 7वीसाठी 5 रुपये शुल्क, 50 रुपये हे 50 प्रश्न आणि 100 मार्क, 1 तास अवधी अशा प्रकारचं आहे. आणि 8वी ते 10वीसाठी 10 रुपये शुल्क, परीक्षेतील प्रश्न असतील 100 आणि वस्तुनिष्ठ गुण असतील 100, म्हणजे एका गुणाला 1 प्रश्न असेल आणि कालावधी पण 1 तासच असेल आणि उत्तीर्ण होण्याची 35% असेल क्षमता असेल. 35% मार्क घ्यावे लागतील. आणि 11वी ते 12वीमध्ये त्यांना परीक्षा शुल्क राहणार आहे 20 रुपये आणि या 20 रुपयात वस्तुनिष्ठ प्रश्न 100च राहतील आणि गुण पण 100 राहतील. आणि तसेच 1 तासाचाच कालावधी राहील आणि पास होण्याची क्षमताही 35% गुणावर आधारित राहील. आणि नंबर 4ला सर्व खुला वर्ग, उपासक उपासिका याच्यासाठी फीस राहील 30 रुपये. वस्तुनिष्ठ प्रश्न 100च राहतील, गुण पण 100च राहतील आणि उत्तीर्ण होण्यासाठी 35% मार्क घ्यावे लागतील. अशा या परीक्षेसाठी अशा एक परीक्षेसाठी अभ्यासक्रम आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी प्रकाशित केलेल्या व ॲडव्होकेट S.K. भंडारी आणि ॲडव्होकेट डॉक्टर S.S. वानखेडे यांनी संपादित केलेल्या, तसेच संस्थेच्या 42 पदाधिकाऱ्यांनी संकलित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 65 वर्षाच्या जीवनकार्यावरील एकूण 65 विषयावर प्रत्येकी 65 प्रश्नोत्तरे असलेले 4225 प्रश्नोत्तराचे एकूण प्रश्नोत्तरातून समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातील इयत्ता गटाप्रमाणे निवडलेले विषय खालीलप्रमाणे असतील. तर इयत्तेप्रमाणे विषय पण निवडलेले तिथं. त्यामुळं आपण थोडक्यात समजून घेऊया की 1 नंबरला 5वी ते 7वी इयत्ता दरम्यानच्या विषय आहेत. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण असेल. नंबर 2ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 3 गुरु बुद्ध, कबीर, फुले आणि 3 उपास्य दैवत विद्या, स्वाभिमान, वशील अशा प्रकारे राहील. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण मी बुद्ध धम्मच का स्वीकारला, हे असे 3 विषय राहतील 5वी ते 7वीमध्ये. आणि त्याची सामग्री आपल्याला परीक्षेच्या पूर्वी आपली नोंदणी झाल्याच्या नंतर आपल्याला ती पुरवण्यात येईल. आणि नंबर 2ला असेल 8वी ते 10वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीभेद, विषमता व अस्पृश्यतेचे स्वतः अनुभवलेले व सांगितलेले प्रसंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 14 तळे व इतर सत्याग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन का केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समता सैनिक दल, अशा ह्या 4 विषयावर 8वी ते 10वी मधल्या विद्यार्थ्यांना प्रश्न येतील या मुद्द्यावर. आणि त्याचीसुद्धा सामग्री जे की ह्या धम्मज्ञान परीक्षेला बसतील त्यांना ती सामग्री पुरवण्यात येईल. आणि तसा त्यांनी अभ्यास करून त्या परीक्षेला बसायचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं त्यांचं नॉलेज किती आहे हे आपल्याला आपल्या ज्ञानात भर पडून ते आपल्याला त्यांना अभिवादन करायचं आहे जन्मदिवसाच्या 1 दिवसा अगोदर, 14 एप्रिलच्या अगोदर 13 एप्रिल रोजी. तर पुन्हा आणखी 11वी ते 12वीमध्ये जे परीक्षा देणारे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी विषय असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ग्रंथ शूद्रपूर्वी कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण मुक्ती कोण पथे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी निर्माण केलेल्या शाळा, कॉलेजेस आणि वसतिगृह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारासंबंध केलेले कार्य व स्थापन केलेल्या कामगाराच्या संघटना,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत 2 वेळा निवडून कसे गेले व त्या संविधान सभेतले पहिले भाषण, हे अशा प्रकारचे 5 विषय ह्या 11वी ते 12वीच्या विद्यार्थ्याला असतील आणि त्याची सामुग्री पण परीक्षेच्या पूर्वी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात येईल. पण त्याच्यासाठी अगोदर आपल्याला फीस भरून, नॉर्मल फीस आहे ₹5, ₹10, ₹20 आणि ₹30. आणि ही फीस भरून आपल्याला या परीक्षेला बसल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील पूर्ण नॉलेज आपल्याला ग्रहण करता येईल व एका बाजूनं आपल्याला त्याला अभिवादन पण करता येईल. अशा प्रकारची व्यवस्था भारतीय बौद्ध महासभा यांच्यातर्फे करण्यात आलेली आहे. तर हे झाले विषय. आणि एक राहिला उपासकासाठी, खुल्या वर्गासाठी असणारे विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वृत्तपत्रे, मूकनायक ते प्रबुद्ध भारत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील पुणे करार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक जाती व्यवस्थापनाचे निर्मूलन. आणखी एक विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थव्यवस्थेबाबत लिहिलेला शोध निबंध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पाली भाषा, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा धर्मांतर सोहळा. अशा एकूण खुल्या वर्गासाठी 7 विषय आहेत. त्या 7 विषयावर आपल्याला त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातील. त्याची सामुग्रीसुद्धा तुम्हाला पोहोचण्यात येईल नोंदणी झाल्याच्या नंतर. आता पुन्हा मी सांगू इच्छितो की नॉर्मल नोंदणी आहे. आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी आपण ही परीक्षा दिली गेली पाहिजे. संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्याकडून आपल्याला ती संधी उपलब्ध झालेली आहे आणि ह्यामार्फतच आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 14 जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला आपल्याला अभिवादन करता येईल. तर ह्या अशा प्रकारे आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं की संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मीटिंगमध्ये 76 क्रमांकावर हा मुद्दा घेऊन ठराव पारित करण्यात आलेला आहे व 15/1/2025 रोजी राज्यस्तरीय बौद्ध धम्म ज्ञान परीक्षा समितीने एकमताने या मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा करून एकमताने निवड करून सर्वानुमते घोषणा करण्यात आलेली. या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य व मुंबई प्रदेश अंतर्गत असलेल्या सर्व जिल्हा, सर्व झोन शाखेच्या निरीक्षणाखाली तमाम तालुका, शहरातील समस्त ग्राम, वार्ड, शाखामध्ये, बुद्धविहारात, कार्यालयात, शाळेत राज्यस्तरीय बौद्ध सत्व धम्मज्ञान परीक्षेद्वारे दिनांक 13/4/2025 रोजी ज्ञानाचे महामेरू, प्रज्ञासूर्य, सिम्बॉल ऑफ नॉलेज, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांना अभूतपूर्व अभिवादन करण्यासाठी हे असं भारतीय बौद्ध सभेच्या कडून नियोजन करण्यात आलेले. तेव्हा सर्व आंबेडकर अनुयायी यांना नम्र विनंती करतो की सर्वांनी या परीक्षेमध्ये सामील होऊन आपल्या ज्ञानाची भर वाढवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 14 एप्रिल 2025च्या पूर्वसंध्येला अभिवादन करूया आणि हा संदेश सगळ्यापर्यंत पोहोचूया. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, एवढी मी विनंती करतो. मी आपली रजा घेतो. जय भीम.